एअरपोर्ट बघू शकता. टेस्टी वडापाव मुळगावचा. भाई बा हे कशी पिवळी बाय माम 300 रुपये 1200 रुपये किलो. 300 रुपये पाव. टारली 70 रुपये किलो 250. ही मोठी कोलंबी 130 रुपये 130. चिंबोरी 250 रुपये किलो. काय आहे ते? वो 150 का है पूरा. क्या ये सिंपली सुक्के पीस काय करते घेतं 160 और ये रो 180. हॅलो मित्रांनो, मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर. सो हेल्मेट घातलं आहे, बाईक घेऊन निघतो आज कारने. आणि आज संडे असल्या कारणाने आपण यांना सुट्टी आहे म्हणून जाऊया मच्छी घ्यायला. तसा टाईम भेटत नाही, परीक्षा चालू आहे. जवळच जाऊन येऊया आपण. मुंबईला जायचा प्लॅन होता, पण काही कारणास्तव आपल्याला जायला जमलं नाही. तर आपण अंबरनाथ नाही तर उल्हासनगरच्या फिश मार्केटला जाऊया आणि मस्त अशी मच्छी घेऊन येऊ. तुम्हाला मार्केट अख्खा दाखवतो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एन्जॉय करा. आणि आल्यावर मस्त त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. धन्यवाद मित्रांनो. ऊन झालं भरपूर, पण निघूया. बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला. तर बघू शकता आपण थोडं उन्हाची बाईक घेऊन चाललो आहे. पण बायकोने पकडलं ही झाडं बिडं दाखवलं सगळी सुटलं. आता दुपारचा 1 वाजला आहे आणि पोरांमुळेच आपल्याला जरा जायला भेटला नाही मुंबईला. तर बघू अंबरनाथचा मार्केट आहे का. मच्छी घेऊन मस्त तुम्हाला सुद्धाची रेसिपी दाखवू. जबरदस्त असा रस्ता आहे टर्निंग. हीच झाडं पावसाळ्यात एक दिवस आपण तुम्हाला दाखवू किती हिरवागार वाटतं हा जंगल. पण आता जरासा हा जंगल सुकलेलं आहे मित्रांनो. कारण बघू शकता एप्रिल महिना लागेल, मार्च संपत आलेलं आहे जवळजवळ. आजची 30 तारीख आहे, 31 सॉरी. वा, तर बघू शकता सुंदर असा व्ह्यू. डॅमच्या कडेला आलो आहे आपण. जबरदस्त व्ह्यू. बघूया आपल्या मिसेसला गर्लफ्रेंडला मस्त खाण्यापिण्याचे ठिकाण पण चांगले चांगले तुम्हाला दाखवतो. मच्छी घेण्यासाठी रस्ता जरा एक नंबर. ओ उडाला. मोबाईल आपल्याकडे होता. अरे लाकूड पक्षी कुठला त्याला काय पक्षी सुतार पक्षी त्याला वुडपिकर होता. एक जबरदस्त कॅमेरा पण शूट केला असा तर असं वुडपिकर पक्षी उडाला. जबरदस्त असा स्पॉट आहे. एप्रिल महिन्यात पण पाणी बघा. बघू शकता हा आहे आमचा बदलापूरचा डॅम. इथूनच पाणी पुरवठा होते आपल्याला. जबरदस्त असा व्ह्यू आणि भरपूर गाड्या येत आहेत. बघू शकता जबरदस्त असा व्ह्यू. पावसाळ्यात इथे जबरदस्त असा जन्नत स्पॉट असतो. तरी पण संध्याकाळी इथे फोटोशूटसाठी गर्दी होते. त्या साईडला हे सुंदर अशी वाहणारी नदी कॅनलला टच आहे. 12 महिने पाणी इथे बघू शकता. पब्लिक पण दिसते तुम्हाला स्विमिंग करताना. आपण उन्हाचे आलो त्यामुळे काही गर्दी नाही. संध्याकाळी जबरदस्त व्ह्यू असतो मित्रांनो. हालत खराब झाली उन्हाची. पाणी प्यायला जरा थांबलो होतो. आणि बघू शकता टाईम उन्हाचे 2 वाजल्यात. मार्केट चालू असेल का बंद असेल का माहीत नाही. मुरबाडलावरून मच्छी भेटते, पण इथं मोठा मार्केट आहे. परत सुडवण्या टाकली म्हणून जरा मार्केट पण दाखवू बोललो आणि रेसिपी पण दाखवू तुम्हाला. पण तुम्ही हेल्मेट घाला बाईकने जात असाल तर, आणि लेडीज असाल तर स्कार्फ बांधा. चेहरा व्यवस्थित झाका, कारण भरपूरच ऊन आहे. आणि रस्त्यावरती बघू शकता तुम्ही अशी उन्हाची एक प्रकारची झळ दिसते. तसं काय आग लागले जसं जमिनीला असा पाणी जसा रस्त्यावरती पाणी असं तरंगतो असं वाटते. एवढी जबरदस्त झळ आहे. सो काळजी घ्या, ऊन पण खतरनाक आहे. ती बिस्तरीच्या 2 बाटल्यात आम्ही पिल्ल्यात. आणि आता बघू अंबरनाथला पोचायचं अजून. बघूया पुढे मच्छी भेटते का. मार्केट बंद आहे, पण मच्छी घेऊन पटकन घरी निघू आणि तुम्हाला मस्त अशी रेसिपी दाखवूया. सो बघू शकता आपण आलो आहे अंबरनाथच्या बॅक साईडला, म्हणजे स्टेशन जवळच. ट्रेन पण चालली.
इथं आपण गाडी पार्क केली. दुपारी मार्केट बंद असतो, पण काय असेल ती मच्छी घेऊ आणि घरी निघू, कारण की आपण 5 वाजेपर्यंत थांबू शकत नाही, आपल्याला घरी पण जायचे. सो बघू मार्केट तुम्हाला दाखवतो काय काय मच्छी भेटते ते बघूया. गल्लीतनं आलो आहे, स्टेशनच्या बाजूच्या गल्लीतनं. खूप मस्त कपड्याचे पण दुकान आहेत, त्या साईडने पण मार्केट आहे. तिथून पण झालं तर स्टेशनच्या बाजूलाच मच्छी मार्केट आहे. आपण शॉर्टकटने आतून घुसलो आहे, बघू शकता. गल्ल्याच गल्ल्या कुठल्या पण गल्लीतून घुसलो तरी मार्केट चालू होतं. सो आता आपण मारलो एंट्री, बघू शकता. सो फिश मार्केट चालू आहे. वाय बी भेटते, चोर बोंबील किती मोठे, तारली पण आहे. भाई बा हे कशी पिवळी वाय? वाम 300 रुपये पाव, 1200 रुपये किलो. 300 रुपये पाव, 300 रुपये पाव, 1200 रुपये किलो आम भेटेल. हे टारली 70 रुपये किलो, 250. ही मोठी कोलंबी 130 रुपये, 130. चिंबोरी चिंबोरी 250 रुपये किलो. काय आहे ते? हे कुठला मासा होता? रावस राऊस आहे का? संपलाय, पण लेट आलोय, मासा संपलाय. भाई राणी कशी आहे? राणी 70 रुपये 70 रुपये पाव राणी. इथं कमी नाही होणार का? किलो घेतलं 250. ही कमी नाही होणार का? वाय वाम म्हणजे इथे गावठी मच्छी पण भेटते. सो आपण आलो दुपारी. हे बघू शकता मैती, आणि इथं सुक्का बंदर पण आहे, जबरदस्त. बघू शकता सुक्का बंदर पण आहे. चन कैसे रे? हाँ 160 और ये रो 180. कटला 220 कटला. सो बघू शकता गोड पाण्याचे मासे पण भेटतात इथे. रुमईचे पीस कैसा आहे रे वो? 200 रुपये पाव आहे. सुक्के पीस काय करतं घेतं? 200 रुपये पाव. किती बसतील? 500 रुपये एक पीस. एक काम कर, मला 100चे दे फक्त. सुरमई बघू. एकच पीस बसला तरी नाही नाही, बसतील ना 2 पीस बसतील. पोटाचे पीस नको दे भाई, ते चौकून पीस दे. वो कैसे दे वैसे ही दे, भले छोटे पे दे. पेट वाला पीस मत देना. वो दे ना, वो कैसा अक्का पीस है, दुम के साइड का पीस रहता ना, वैसा दे. हाँ बस वैसे. ड्राय पीस सगळी इथं, आणि पाकड पण बघू शकता सुकवलेले आहेत. बघू आपण टेस्टला सुरू म्हणजे पीस घेतल्यात वाळलेले. अच्छे वाले दे भाई. बघू, आणि आपण आता ओली मच्छी टारली बिरली घेऊ आणि पटकन निघू घरी, तर ऊन झालंय भरपूर. बोंबिल आणि टारली दोन्ही घेऊ. आता कोलंबी 2-2.5 वाजता मार्केट बंद होतो, तो थोडा 5-10 मिनटं आहेत आपल्याकडे. बघूया काहीतरी घेऊ आणि घरी निघू. ड्रेसिंग बनवू. वो 150 का है पूरा. क्या ये सिंपली कितना है थैली में? है 150 रुपये. चांद पापड़ मिठी. बारकी कोलंबी कशी भाऊ? 80 रुपये पाव. टारली आलं. हां आलं तर बोंबील घेऊ आपण, टारली घेऊ. सो बघू लवकर येऊन आता व्हिडिओ बनवू नेक्स्ट टाईम. पोरीचे क्लास चालू होतील, क्लासला न्यायच्या पोरींना. दुसरं काय कोलंबी घेऊ आपण. ठीक आहे 100ची दे. सो बोंबील आणि कोलंबी घेतलं आपण. आणि 100 रुपया. ठीक आहे. सो आपण दिलो पैसे आणि निघूया घरी पटकन. ठीक आहे पैसे 230 झाले. बोंबील घेतले आम्ही, थोडी कोलंबी घेतली, टारली घेतली. तो लेट झालो. 2 वाजता मार्केट बंद होतो. 2-2:30 नंतर इथं कोणी मच्छी विकत नाही, आणि डायरेक्ट 4:30ला यायला लागते. हा इथला 4 वाजता हा इथला नियम आहे. पटकन आपण घेतला आणि निघू घरी. आपल्याला मुरबाड जायचे.
30 किलोमीटर गाडी चालवायची. मुलींचा त्रास पण आहे, त्यामुळे जरा घाई झाल्या. So, निघूया आता घरी. तो आपण पिवळा थोडा उसाच रस उन्हाची. आणि बघू शकता मशीन जबरदस्त साऊंड लावलेलं आहे. त्यांना मशीनला आपल्या सारख्याला कसे घुंगरू असतात ते नाही, त्यामुळे त्यांनी साऊंड लावलेलं आहे. तो आपण आता घरी चाललो आहे. निघता जरा उसा रस पिल्ला आणि मुळगावला आलो आहे आपण. तो बघू शकता वैजंती वडापाव, फेमस वडापाव आहे मित्रांनो. इथं आलो का आपण वडापाव खातोच आणि संडे इथं गर्दी भरपूर असते, बघू शकता तुम्ही. आणि आपण थोडासा नाश्ता करू आणि निघूया घरी. तुम्ही पण या रस्त्याने आलं तर जरूर इथं वडापाव खा आणि टेस्ट घेऊन बघा आणि मला सांगा. इथं आलो या रोडला तर आपण नक्की नाश्ता करतो. ठेसा इथला एकच नंबर आहे. बघू शकता मस्तपैकी हिरवागार सावली झाडं बिड आहेत. बसा बिसायला एकदम मस्त सोय आहे आणि ताजे गरम वडेपाव भेटतात इथं. बघूया नाश्ता करू आपण आणि निघू. टेस्टी वडापाव मुळगावचा. काय मला पार्सल पण देतील. कालचे 52 झाले. कालच्या भावांना हे 3 वडापाव 100. ओके. आपण खास इथला व्हिडिओ बनवला एक दिवस वडापावचा. आमचा वडापावच्या दुकानातला मामा नेहमी आला का आपल्याला वडापाव सर्व्हिस हात देतो आणि सुंदर अशी सोय याच्याकडे. सो भेटू मामा. फायनली उन्हातानाची घरी पोचलेलो आहे. बघू शकता सामान आणि जबरदस्त असा प्रवास झाला आहे. ऊन खाल्ला आहे पण निसर्गरम्य प्रवास होता. बदलापूर रोडचा हालत खराब होते बोलते लक्ष्मी. ऊन मी पण घाललं, व्यक्तीने गाडी पण चालवली. पण मित्रांनो एक प्रॉब्लेम असा झाला तिथे. जसं आपण गेलो आहे उन्हाची, तिथं मच्छी मार्केटची खासियत अशी आहे, मांजर मॅमे वगैरे ते मच्छीचा वास घेऊन बघातला मच्छी द्यायला लागेल. तो व्हिडिओ मी बनवला नसता आणि टाकला नसता. टाकायचा कारण असा का इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा. कारण की त्या मच्छी मार्केटमध्ये असं आहे का आपण गेलो टायमावरती लेट, म्हणजे 2च्या नंतर तिथे मार्केट बंद होतो आणि मच्छीची बार्गेनिंग करता नाहीत, म्हणजे भाव पण करता आणि ते मच्छी द्यायचं बंद करतात. त्यामुळे आपण मनासारखी मच्छी नाही भेटली म्हणून थोडीच मच्छी घेतली. बघितलं ना तुम्ही, वाय पण ती 400 रुपये पाव आणि असे दुकानं बंद झाल्यामुळे आता चांगला मार्केट दाखवता आला नाही तुम्हाला पूर्ण संपूर्ण. 2:30च्या नंतर म्हणजे पूर्ण बंद होतो आणि डायरेक्ट 4ला उघडतो मार्केट. आणि मच्छीचा भाव कमी जास्त करत नाही ते लोक आणि काहीतरी देतच नाही मच्छी 2:30 नंतर. पण आपण कशी मच्छी घेतले 5-10 मिनटं आधी. सो बघूया आता घरी पोचलो, नाश्ता पाणी करून आलो आपण. आता मुलांसाठी पटकन जेवण बनवावं लागेल. सो आणलेल्या मच्छीची रेसिपी दाखवतो तुम्हाला. मॅम चालले भोक्याची आपल्या, तर पायाला काहीतरी लागलं त्यामुळे तो जास्त जरासं टेन्शनमध्ये म्याव. त्याला पण मच्छी द्यायला लागेल आता. हो बाबा हे घे मेन तुझ्यासाठी, तिथं त्यासाठी वडापाव आणायला दिलतो. घे व्हिडिओ पण काढलाय छोटासा. हो ठीक आहे, ठेसा बिसा आणलाय. आवडता वडापाव आमच्या शावचा. लवकर यायचं कारण असं का आता हिला आहे बघ क्लासला निघायचे परीला, ते परीक्षा जवळ आले आणि पटकन आता 4:30चा क्लास आहे तिचा, क्लासला पण घेऊन जायचे. त्यामुळे घाई केली आपण जरा. चेहऱ्याची हालत तर बघू शकता, ऊन खाऊन खराबला चेहरा. फ्रेश होतो. पटकन रेसिपीचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो.